नमस्कार, सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. मी पायल शहा. एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर. सिलेंडरच्या तुटवड्यावर सरकारनं वास्तव स्पष्ट करावे. सुप्रिया सुळे. राज्यात सध्या इराण, इस्रायल, अमेरिका युद्धामुळे गॅस सिलेंडरचा तुटवडा निर्माण झाल्यानं सामान्य नागरिक हवालदिल झालेत. हॉटेल बंद पडल्यात, रिक्षा चालक आंदोलन करतायत आणि लोक गॅस सिलेंडर तसेच पेट्रोल डिझेलसाठी रांगा लावतायत. या युद्धजन्य परिस्थितीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी प्रेस कॉन्फरन्समध्ये प्रतिक्रिया दिली. त्यांनी म्हटले, सर्वसामान्य माणूस छत्रपती संभाजीनगरमध्ये रिक्षा घेऊन मंत्र्यांच्या दारात पोहोचतो. हॉटेलमध्ये जेवण व्यवस्थित मिळत नाही. मुलांच्या कॉलेज कॅन्टीनमध्येही जेवण व्यवस्थित मिळत नाही. मंत्रिमंडळात मंत्री एकमेकांना सिलेंडरवरून पत्र लिहितात. हे क्रायसिस आहे. सुप्रिया सुळे यांनी पुढे सांगितलंय, भारत सरकारनं वास्तव स्पष्ट करावं. लोक अडचणीत आहेत आणि जगात युद्ध सुरू आहे. मागील आठवड्यात सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. त्यावेळी आम्ही सहकार्याची भूमिका घेतली. देश अडचणीत असल्यास सर्व राजकीय मतभेद बाजूला ठेवून सरकारला सहकार्य करायला तयार आहोत. सहकार्य करायचं असेल तर सरकारनं पारदर्शकपणे अडचण असल्याचं मान्य करावे. नाही, हे जे लोढाजींनी जे पत्र भुजबळ साहेबांना पाठवले ते तुमच्या सगळ्या चॅनलवर आजच्या वर्तमानपत्रात मी पाहिलं. हे अतिशय चिंताजनक आहे. जर एका कॅबिनेट मंत्र्याला दुसऱ्या कॅबिनेट मंत्र्याला सिलेंडर मागायची जर वेळ आली असेल तर मग सामान्य माणसांनी जायचं कुठे? त्यामुळे जी परिस्थिती राहुल गांधीजी असतील किंवा सगळेच विरोधी पक्षातले सगळे आमचे सहकारी आपापल्या राज्यातली भूमिका सातत्याने गेले 2-3 आठवडे मांडतायत, त्याचा पुन्हा एकदा त्याचं एक प्रूफ तुम्हाला मिळालेलं आहे की सर्वसामान्य माणूस, म्हणजे काल मी 2-3 बातम्या बघितल्या. संभाजीनगरला सगळे रिक्षावाले मंत्र्याच्या दारात गेलेत रिक्षा घेऊन की आम्ही अडचणीत आहोत. रेस्टॉरंट्समध्ये जेवण व्यवस्थित मिळत नाही, खानावळीत मिळत नाही आहे. मुलांच्या अनेक कॉलेजेसच्या त्यांच्या तिथे ज्या खानावळी असतात किंवा तिथे त्यांची जी खायची जागा असते, जेवणाची जागा असते, कॅन्टीन असतं, तिथे वेळेवर जेवण मिळत नाही. त्याच्यानंतर आज मंत्रिमंडळातच मंत्री एकामेकाला पत्र लिहित आहेत सिलेंडरवर. इट्स अ क्रायसिस. हेच तर मी मागच्याही आठवड्यात तुमच्याशी बोलले होते, तेव्हा मी म्हणले होते की भारत सरकारने वास्तव सांगावं. लोक चिंतेमध्ये आहेत.